देवदेवतांची जेवढी सेवा आपल्या देशामध्ये होते त्याचा थेट परिणाम हा देशाच्या प्रगतीवर सुद्धा होत असतो। हिंदू संस्कृती आहे ही शांततेची संस्कृती आहे। खरं तर रामनवमीचा सर्वात मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये शिर्डीला होतो। हे एक आगळंवेगळं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन आहे आणि त्याच्यामुळे शिर्डीला 3 दिवसाचा रामनवमीचा उत्सव चालतो। परंतु जिथं प्रत्यक्ष श्रीरामाचे पदस्पर्श झालेले होते अशा नाशिकच्या राम मंदिरामध्ये येणं हे एक भाग्याची गोष्ट असते। दरवर्षी मी रामनवमीला शिर्डीला जातो, परंतु यावर्षी ठरवलं होतं की शिर्डीचं दर्शन झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यावं, कारण भारत वर्षातील जे नागरिक आहेत त्यांची 500 वर्षांची एक तपस्या होती की श्रीराम मंदिराची पुनर्स्थापना व्हावी आणि त्याच्या पुनर्स्थापना झाल्यानंतर आपल्या प्रगतीला जो वेग मिळालेला आहे, कारण देवदेवतांची जेवढी सेवा आपल्या देशामध्ये होते त्याचा थेट परिणाम हा देशाच्या प्रगतीवर सुद्धा होत असतो। आणि आपल्याला मला मुद्दाम सांगायचं आहे की ही जी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, ही शांततेची संस्कृती आहे। म्हणून मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जर्मनीला गेलेलो होतो। तिथं जवळजवळ 4 लाख लोक आपल्या मुलांना नोकऱ्या ह्या जर्मनीमध्ये दिल्या जाणार आहेत आणि याचं एकमेव कारण की आपली शांततेची संस्कृती, मुलांचं चागणं वागणं हे जगापर्यंत नेण्याचं काम आपल्या पंतप्रधानांनी केलं आणि म्हणून हे देवाचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत आहेत। मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ज्या नर्सला इथं 35,000 रुपये मिळतात तिला 3.5 लाख रुपये पगार जर्मनीमध्ये मिळतो, किंवा वायरमनला जिथं 30,000 रुपये आपल्याकडे मिळतात त्यांना 3 लाख रुपये महिन्याचा पगार मिळतो। आपल्या मुलांचं आयुष्य बदलून जाईल। शेवटी हे राज्य कोणासाठी करायचं असतं? इथल्या तरुणाईला चांगले दिवस दाखवण्यासाठी, आणि हे करत असताना आपले शेतकरी सुखी झाले पाहिजे, सर्वसामान्य सर्वजन सुखी झाले पाहिजेत। तर हे पुण्य आपल्या प्रार्थनेतून आपल्याला प्राप्त होत असतं असा भारतीयांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे ही सेवा ही घडत असते। पण पंढरपूरचा विठोबा हे आपलं त्याची शासकीय पूजा होते, शासकीय पूजा होते, तो बहुमान मुख्यमंत्र्यांना मिळतो आणि ही परंपरा चालत आली। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही परंपरा चालत आली आणि ती परंपरा महाराष्ट्राने कायम राखलेली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। त्याच्यामुळे आता मी लगेच इथून एअरपोर्टला जाणार, एअरपोर्टवरून माझ्या मतदारसंघात जाणार। आमच्या कामाला आम्ही सुरुवात करतो, परंतु ते करत असताना आमची जी देवाची भक्ती आहे, आमची जी परंपरा आहे, ही मात्र आम्ही सर्वांनी कायम ठेवलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।